नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, बृहत मुंबई महानगरपालिका भरती 2024 ज्यामध्ये पद होतं कार्यकारी सहाय्यक. त्या पदाची मेरिट लिस्ट आलेली आहे. काय आलेली आहे? मेरिट लिस्ट आलेली आहे. तुम्हाला तुमचे अंतिम मार्क्स जे की फर्स्ट आन्सर की, सेकंड आन्सर की आणि नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर कळालेले असतील. ते मार्क्स तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, की अंतिम निकालाची वाट बरेच जण बघताय. तो कधीपर्यंत लागू शकतो आणि तो कोण लावणार आहे? त्यानंतर याच्यानंतरची प्रोसेस काय-काय असणार आहे? त्यासोबतच एक्स्पेक्टेड कट ऑफ काय असू शकतो? आणि महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहेत. का तयार ठेवायची आहेत? कारण की याच्यानंतरची जी स्टेप्स आहेत, ती त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची असणार आहे आणि तुम्हाला तुमची कागदपत्रे सादर करावी लागतील. तर जाहिरातीमध्ये ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे, म्हणजे अधिकृत जाहिरात जी आहे, त्यानुसार आपण माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती असो किंवा आगामी काळात येणारी नवीन अपडेट असो, ती तुमच्याकडून मिस होणार नाही. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे जाहिरातीप्रमाणे अगोदर आपण जी महत्त्वाची कागदपत्रे आहे किंवा जी शैक्षणिक कागदपत्रे आहेत, त्याची माहिती पाहूया. त्याची माहिती आपल्याला मिळते या पदाच्या अर्हतेमधून. तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे, की उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांची मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. त्यानंतर उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर आहे चौथ्या क्रमांकाचा पॉइंट, तो म्हणजे उमेदवाराजवळ MSCIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय जो काही आहे, त्यानुसार निर्गमित केलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंमलात आणलेल्या परिपत्रकातील तरतुदी तुम्हाला लागू होणार आहेत आणि त्यानुसार तुम्हाला प्रमाणपत्र सादर करावं लागेल. आता इथे त्यांनी शासनाचा जी-आर हा मेन्शन केला. का मेन्शन केला? इथे तुम्हाला MSCITच्या सर्टिफिकेटमधून सूट देण्यात येते. काही महिन्यानंतर ते तुम्हाला सादर करावं लागते. हा शासनाचा जी-आर त्यासाठीच त्यांनी मेन्शन केला. सध्या काय-काय लागणार आहे? तर जे टायपिंग सर्टिफिकेट आहे ते कंपल्सरी आहे. तुमचं 10वी जे आहे ते तर कंपल्सरी आहेच. डिग्री जी आहे ती सुद्धा कंपल्सरी आहे आणि आणखी इतर जे डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा त्यांनी जाहिरातीमध्ये सांगितले. आता त्याच्याकडे जाऊया. हे पाहिले आपण शैक्षणिक कागदपत्रे. आता जर इतर कागदपत्रे पाहिले, तर इथे तुम्ही पाहू शकता. जाहिरातीमध्येच त्यांनी मेन्शन केलेलं आहे, की उमेदवाराने अर्जासोबत खालील नमूद केलेली शैक्षणिक, व्यावसायिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच सदर प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच त्यांच्या साक्षांकित प्रती नियुक्तीपूर्वी तपासणीकरिता सादर करणे आवश्यक आहे. त्याचे तुम्हाला झेरॉक्सही काढायचे आहेत आणि जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा डी-व्हीसाठी आपल्याला न्यायचे आहेत. सर्वात प्रथम आहे ते म्हणजे उमेदवाराने शाळा सोडल्याचा दाखला, TC, नंतर आहे जन्माचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट, नंतर अहर्तेमध्ये नमूद केलेले विहित शैक्षणिक अहर्तेबाबतची गुणपत्रिके व प्रमाणपत्रे, जे की आपण यापूर्वीच पाहिलं. मग ते 10वी असो, तुमची डिग्री असो किंवा जे काही टेक्निकल एज्युकेशन आहे ते झालं. नंतर पहा, मराठी व इंग्रजी भाषेचे विहित गतीचे शासनाचे टंकलेखनाचे प्रमाणपत्र व संगणक ज्ञानाचे MSCITचे प्रमाणपत्र. तसेच आता इथून चालू होतात इतर डॉक्युमेंट्स. मागासवर्ग उमेदवारांनी सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. नंतर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्ग वगळता इतर मागास प्रवर्गासाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नवनीतम प्रमाणपत्र म्हणजेच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट या ठिकाणी द्यायचं आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वगळता इतर मागास प्रवर्ग जे आहे, त्यातील उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियर सादर करायचं आहे. नंतर अशा प्रकारे नमूद सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती तसेच उमेदवारांची समांतर आरक्षणाअंतर्गत निवड झाली असल्यास शासन निर्णयानुसार विविध प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे. तर समांतर आरक्षण कोणतं? माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त इत्यादी कॅटेगरीमधून जर तुम्ही येत असाल, तर त्याबाबतचं सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागेल. यामध्ये महत्त्वाचं असं आहे, की ज्या काही महिला उमेदवार असतील, त्यांच्या नावात जर बदल झालेला असेल, तर राजपत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागेल. नावात जर बदल झालेला असला, तर नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा चालतं विवाहाचं किंवा राजपत्राची प्रत ती जरी सादर केली, तरी देखील चालणार आहे. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे होती, ती जाणून घेतली. त्याचं कारण असं होतं, की आता सध्या तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे.
लागलेली आहे मेरिट लिस्ट, यामधून निवड होणार आहे काही उमेदवारांची. आता मेरिट लिस्ट आहे, त्यामधून तात्पुरती निवड यादी लागेल. म्हणजे तात्पुरती सिलेक्शन लिस्ट जी आहे ती लागणार आहे. त्या सिलेक्शन लिस्टमध्ये ज्या उमेदवारांची नावे असतील त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावलं जाणार आहे आणि कागदपत्रे पडताळणी झाल्याच्या नंतर मग लागणार आहे ती म्हणजे तुमची फायनल सिलेक्शन लिस्ट. तर आता यामध्ये काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की कट ऑफ किती लागेल. तर मेरिट लिस्ट तुम्ही पाहिलेलं असेल, नॉर्मलायझेशन जे झालेलं आहे ते 30 ते 35 मार्कांचं नॉर्मलायझेशन झालं. काही विद्यार्थ्यांचे 20 ते 25 मार्क्स देखील कमी झाले. त्यामुळे ओपनचा जो कट ऑफ आहे तो 180च्या कमी राहील असं वाटत नाही. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा 180 प्लस लागण्याची शक्यता आहे. आता यामध्ये काय बदल होतो ते आपल्याला कळणार आहे जेव्हा यादी लागेल तेव्हा, म्हणजे तात्पुरती निवड यादी लागल्याच्या नंतरच आपल्याला फायनल कट ऑफ समजेल. पण सध्या सर्वसाधारण कॅटेगरी त्यामध्येही ओपन प्रवर्ग जर आपण पाहिला तर तो कट ऑफ आपल्याला 180 प्लस जाईल अशी अपेक्षा आहे. आणि इतर कॅटेगरी जर म्हटलं तर याच्यापेक्षा कमी कमी तुम्ही मार्क्स पकडू शकता. मग ते 175 असो, 170 असो, अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला स्कोर इतर कॅटेगरीचा दिसू शकतो. सर्वात कमी कट ऑफ लागणार आहे तो म्हणजे समांतर आरक्षणातील कॅटेगरी. त्यामध्ये माजी सैनिक असो, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त याचा कट ऑफ जो आहे तो कमी जातो. जनरलच्या कॅटेगरी आहेत ज्यामध्ये सर्वसाधारण येतात. मग ते कोणत्याही कॅटेगरीचे असो, ओपन, ओबीसी, एसटी, एससी, त्यांचा कट ऑफ हा समांतर आरक्षणाच्या कॅटेगरीपेक्षा जास्त राहणार आहे. महिलांचा जर विचार केला तर महिलांचा कट ऑफ हा सर्वसाधारणपेक्षा 10 गुण कमी आपण पकडून चालू शकतो. म्हणजे ओपन जर 180 असतील तर महिला आपण ओपनच्या 170च्या आसपास पकडू शकतो किंवा याही पेक्षा कमी कट ऑफ हा जाऊ शकतो. कारण की मेरिट लिस्टमध्ये किती महिला आहेत त्यांच्यावरून हा अंदाज आपल्याला निघतो. तर सध्या फक्त मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला तात्पुरती निवड यादी दिसेल. तात्पुरती निवड यादीच म्हणजेच आपण त्याला कट ऑफ असं म्हणू शकतो. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मग लागणार आहे तुमचा फायनल रिझल्ट. तर आता हे कधी होणार आहे तर पहा मित्रांनो, आतापर्यंत परीक्षा कंडक्ट केली TCSने. तुमची फर्स्ट ॲन्सर की असो, सेकंड ॲन्सर की असो, त्यानंतर नॉर्मलायझेशन असो, ही सर्व प्रक्रिया पार पडली ती म्हणजे TCSद्वारे. आता मात्र जी पुढची प्रोसेस आहे ती पार पाडल्या जाणार आहे BMC कडून. कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं घ्यायचं आहे तर ती जबाबदारी असणार आहे BMCवर. म्हणूनच जी काही तात्पुरती निवड यादी तुमची लागणार आहे किंवा तात्पुरती सिलेक्शन लिस्ट जी लागेल त्यानुसार उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे BMC मार्फत. कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत त्याचा आपण माहिती घेतलीच की जी महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे त्यांचा सिक्वेन्स तुम्ही लावून ठेवू शकता. तुम्हाला वाटत असेल की तुमचा रिझल्ट येऊ शकतो तर त्याच्या झेरॉक्स तुम्ही काढून ठेवू शकता. या कागदपत्रांची तपासणी आता तुमची होणार आहे. आता सर्वच डिपेंड आहे ते म्हणजे BMCवर की BMC कधी त्याचं वेळापत्रक जारी करते. त्यामुळेच आता पुढील जी प्रक्रिया आहे ती BMC मार्फत पार पाडल्या जाणार आहे आणि BMCच ठरवणार आहे की तुमच्या जे काही कागदपत्रांची तपासणी आहे त्याचं वेळापत्रक, त्याचा टायमिंग आणि ते कधी घ्यायचं ते त्याच्या तारखा लवकरच BMCद्वारे जाहीर करण्यात येतील असं आपल्याला दिसते. याबाबत जर आणखी काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपण टेलिग्रामच्या माध्यमातून देऊच. टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा BMCच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ज्या काही अपडेट्स आहेत त्या सुद्धा चेक करू शकता. तर पहा मित्रांनो, पुन्हा भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.